इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। मलंगगडावर जाण्यासाठी आता रोपवेची सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे। याची आज टेस्ट राईड घेण्यात आली। यावेळी भाजप आमदार किसन कथोरे हे देखील उपस्थित होते। मलंगगडावर जाण्यासाठी भक्तांना मलंगगडाचा संपूर्ण डोंगर चढावा लागत होता। मात्र अनेकांना हा डोंगर चढणे शक्य नव्हते, त्यामुळे येथे रोपवे असावा अशी मागणी नागरिक करत होते। येथील रोपवेसाठी आमदार किसन कथोरे हे 2004 पासून प्रयत्नशील होते। अखेर आज या रोपवेचे काम पूर्ण झाले असून पुढील महिनाभर येथे ट्रायल चालणार असून त्यानंतर या रोपवेचे भव्य उद्घाटन करण्यात येणार आहे। या रोपवेमध्ये 2 बोगी असणार असून एका बोगीची क्षमता ही एका तासाला 1200 पॅसेंजर एवढी असणार आहे। तसेच एक बोगी ही प्रवाशांना वरती जाण्यासाठी आणि एक बोगी प्रवाशांना खाली उतरवण्यासाठी असणार आहे। खरं म्हणजे 2004 ला फ्युनिक्युलरचा प्रकल्प आपण देशामध्ये पहिल्यांदा आपला मलंगगडावर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला। 2004 ला अंबरनाथचे आमदार असताना मी हा प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न केला। त्याची गती मिळाली त्याला, पण नंतर कालांतराने तो मतदारसंघ बदलला आणि तो प्रकल्पही बंद झाला। बरेच वर्ष त्याच्यामध्ये गेली। या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, या विभागाचे खासदार श्रीकांत शिंदे साहेब आणि बांधकाम मंत्री आताचे जे आपले आहेत रवींद्र चव्हाण यांनी चांगलं सहकार्य केलं आणि पुन्हा या प्रकल्पाला गती मिळाली आणि आज खऱ्या अर्थाने हा प्रकल्प मार्गी लागला। याचा आनंद खऱ्या अर्थाने मला जास्तीत जास्त मोठा आहे। तर याचा पाया आपण भरलेला आहे। पाया नुसता भरला नाही तर त्यातले असलेले अडथळे पार अगदी 2004 पासून त्याच्यामध्ये इको सेन्सिटिव्ह झोन असेल, रस्त्यांच्या अडचणी असतील, स्थानिक नागरिकांच्या असतील, फॉरेस्टच्या परवानगी असतील, या सगळ्या काढण्यासाठी पण खूप अवधी गेला होता। पहिल्या एजन्सीने हे काम सोडून दिलं होतं, दुसरी एजन्सी आपण केली। आता लातुरे आमचे जे सहकारी आहेत त्यांनी हा प्रकल्प हाती घेतला आणि आज गती मिळाली। 1 महिनाभर याची ट्रायल चालेल आणि नंतर मग त्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम रितसरपणे होईल। त्या टायमाला या राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती करूया की त्यांनी खरं म्हणजे आज या प्रकल्पाला दिशा द्यावी आणि एक चांगला प्रकल्प मलंगगडसाठी होतोय याचं स्वागत केलं पाहिजे। मनापासून अभिनंदन करतो। 1 महिना किमान ट्रायल त्याच्यामध्ये होऊन अजून त्याचा पूर्ण बाकीची किरकोळ कामं आहेत 15 दिवसात होऊन जातील ती, पण 1 महिन्यामध्ये नागरिकांसाठी खुला केला जाईल। याचं उद्घाटन रितसर करायला शिंदे साहेबांशी पण मी बोलणार आहे आणि श्रीकांत शिंदेंशी बोलून आपण त्याचा एक कार्यक्रम केला पाहिजे, कारण तो पहिल्यांदा असा प्रकल्प होतोय आणि त्याला दिशा मिळते। सर, याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत। टोटल ट्रॅक लेंथ आहे 1200 मीटर। याच्यामध्ये एक बोगी वर जाणार, एक बोगी खाली येणार। टोटल कॅपॅसिटी पर आवर 1200 पॅसेंजर जाण्यात येत आहेत। याच्यामध्ये फॉरेन कन्सल्टंट जो आहे तो प्रो मेकॅनिझम म्हणून आहे युक्रेनचा, ज्यांनी देशामध्ये वर्ल्डमध्ये पहिली फ्युनिक्युलर रेल्वे क्यू मध्ये केलेली आहे। याच धर्तीवर याच्यामध्ये पासिंग लूप केलेला आहे आणि साधारण तासाला 1200 पॅसेंजर, 2 बोगी आहेत। आपण ही क्रॉसची व्हिडिओ करा, दोन्ही पण बोगी एक दुसऱ्याला आता क्रॉस होत आहेत। याच्यातल्या टेक्निकल बाबी अशा आहेत की याचं जे सेफ्टी फॅक्टर आहे आणि याची पूर्ण जी रचना झालेली आहे ती हाँगकाँग कोडनुसार झालेली आहे, जो एशियन कंट्रीमध्ये हा लॉंगेस्ट रूटचा सेकंड आहे। आमदार साहेबांनी पहिल्यापासून, कथोरे साहेबांनी वेळोवेळी या प्रोजेक्टचा पाठपुरावा केलेला असल्यामुळे ही जागा उपलब्ध होण्यास पहिले पात्रता आली। प्रशासनाच्या जटिल प्रोसेसमधून कॅबिनेटची मंजुरी असो किंवा बाकी ज्या कागदावरच्या मंजुरी आहेत, ज्याला या देशामध्ये अशा पद्धतीचं प्रोजेक्ट फर्स्ट टाइम आणि लॉंगेस्ट होतोय आणि एशियामधला हा दुसरा प्रोजेक्ट आहे। टेक्निकल जटिलतामध्ये याचा सेफ्टी फॅक्टर 1:8 आहे, जो आम्ही 1:10 पर्यंत अचीव करणार आहे, जेणेकरून प्रवाशांना या सोयीचा, सवलतीचा रिझनेबल रेटने आनंद घेता येईल। लँडस्लाइडिंग या सर्व प्रोटेक्शन आपण आता व्हिडिओमध्ये करू शकता। सर्व प्रकारच्या लँड प्रोटेक्शनचं कव्हर केलेलं आहे, त्याचे व्हिडिओज आपल्याला दाखवण्यात येतील।